बातमी सोन्याच्या दराची आहे। सोन्याच्या दरानं पुन्हा एकदा विक्रमी पातळी गाठली आहे। गेल्या 8 दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 12,000 रुपयांची वाढ झाली आहे। 24 तासात सोन्याचे भाव 1,000 रुपयांनी वाढले आहेत। जळगाव सुवर्णनगरीत आज सोन्याचा भाव आता 1,62,000 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचे भाव सुद्धा 2,48,000 रुपयांवर स्थिर आहेत। जागतिक बँकांकडून सुरू असलेली सोन्याची खरेदी आणि डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण यामुळे सोन्याच्या दरात तेजी आल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जातोय। जळगाव सुवर्णनगरीतून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। जागतिक घडामोडींच्या परिणामामुळे गेल्या आठवड्याभरापासून सोन्या आणि चांदीच्या दरात सतत ही वाढ कायम असून गेल्या 8 दिवसात सोन्याच्या भावात तब्बल 12,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर गेल्या 24 तासात सोन्याच्या भावात पुन्हा 1,000 रुपयांची वाढ झाली असून जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याचे भाव हे 1,62,000 रुपयांच्या पार गेले आहे। तर गेल्या 8 दिवसाचा विचार करता सोन्याच्या भावात झालेल्या वाढीच्या तुलनेत चांदीचे भाव मात्र आज काही प्रमाणात स्थिरावल्याचं पाहायला मिळते आहे। सतत होणारी दरवाढ आणि यामागचे कारणं हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत जळगाव सुवर्णनगरीमधील सोने तज्ज्ञ ढेरे सर आहेत। सर, काय सांगणार, एकंदरीतच गेल्या 8 दिवसामध्ये सतत सोन्या चांदीच्या दरात जी आहे ती वाढ पाहायला मिळते। आज मात्र चांदीचे दर जरी स्थिरावले असले तरी काही प्रमाणात सोनं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। विक्रमी टप्पा पुन्हा एकदा सोन्याच्या दरांनी गाठला आहे। प्रामुख्याने जर आपण विचार केला तर यामागे जर आपण कारणं बघितले तर बरेच कारणं आहेत। तसं जर आपण विचार केला की ते सेंट्रल आपल्या बँका ज्या मध्यवर्ती बँका ज्याला आपण म्हणतो त्यांची परकीय चलनसाठा असावा या उद्देशाने जे काही सातत्यपूर्ण सोन्याची खरेदी चालू आहे आणि त्यामुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे सुद्धा हे दर वाढलेले आहे। परत जगभरातील वाढलेली आर्थिक अनिश्चितता असू द्या, भूराजकीय अनिश्चितता असू द्या किंवा युद्धजन्य परिस्थिती असू द्या, यामुळे सुद्धा गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून हे सोन्याकडे वळत आहे। त्या अनुषंगाने सुद्धा सोन्या चांदीच्या दरांमध्येही वाढ झालेली दिसते व्यक्त केली जात आहे। मात्र ग्राहकांनी भाववाढ होईल म्हणून जास्तीत सोनं खरेदी करताना कुठेतरी सुरक्षितता बाळगावी आणि थोडं सोनं खरेदी करावं असं देखील मत जे आहे ते तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।